नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर मजेतच राहा. मी संजीवनी पुन्हा तुमचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे संजीवनी ब्लॉग. तर गाईज, मी खूप आवडीचा विषय म्हणजे महिलांच्या आवडीचा विषय साड्या, तर मी त्याचं कलेक्शन आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर बेसिकली मी आज तुमच्याबरोबर ज्या शेअर करते त्या काठापदराच्या साड्या शेअर करणार आहे, की ज्या माझ्या खूप आवडीच्या आहेत. त्याच्यातल्या मी मोजक्या साड्या काढलेल्या आहेत, ज्या की तुमच्याबरोबर शेअर करायच्या. माझ्या बऱ्याच मैत्रिणी मला विचारतात, संजीवनी साड्या घेतेस कुठून, किंवा ही साडी कुठून घेतली आहे? तर बऱ्याचशा साड्या आहेत त्या मी सिटीतूनच घेतलेल्या आहेत. म्हणजे मी मंडईतून, शर्मिली चौक अशा ठिकाणातूनच घेते ह्या साड्या. तर मी तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवते, तर प्लीज ब्लॉग कंटिन्यू बघा, अजिबात स्किप करू नका, कारण खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. याचं कलेक्शन खूप आवडेल तुम्हाला. आणि आजचा ब्लॉग आपण पार्ट 1 करतोय, जो की काठापदराच्या मी साड्या दाखवणार आहे आज. आणि नेक्स्ट येणार आपण सिल्क वगैरे ज्या साड्या आहेत त्याचं आपण कलेक्शन दाखवूया. तर मग चला, पहिले मी सुरुवात करते आज तुम्हाला दाखवायला साडी. ही आहे माझी आवडीची साडी. फर्स्ट म्हणजे ही माझ्या आईने घेतलेली साडी. म्हणजे माझं लग्न ठरलं होतं त्यावेळेस ही साडी घेतली होती. आणि हे बघा, ही अशी साडी आहे, ऑरेंज आहे पूर्ण, आणि पदराला ही अशी काठ आहे. तर थोडीशी साऊथ इंडियन वाटते, पण नेसल्यावर खूप सुंदर दिसते. जर माझ्याकडे याचा एखादा फोटो असेल तर मी पिक पण ॲड करेन, पण मे बी झालं असं की माझ्या फोनच्या बऱ्याच मेमरीज फुल होते, त्याच्यामुळे मी बरेच डिलीट केलेत फोटो. पण असेल तर नक्की मी लावेल. तर ही साडी वेअर केली ना खूप छान वाटते. आणि खूप हलकी आहे. वाटताना ती आपल्याला खूप हेवी वाटते, पण बघाल तुम्ही ना, ते नक्षी वगैरे खूप सुंदर आहे आणि बारीक आहे अगदी. आणि ॲक्च्युली काय होतं ना, साडी वेअर केली ना खूप हलकी आणि सॉफ्ट आहे. तर ही माझ्या आईने घेतली होती मला साडी, जेव्हा माझं लग्न ठरलं होतं. म्हणजे या साडीला तरी निदान 7 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. तर नेक्स्ट मी दाखवते माझ्या एंगेजमेंटची साडी. तर ही आहे माझ्या एंगेजमेंटची साडी. आणि ही राधा नाही, राजा राणी या शर्मिली चौकमध्ये जी राजा राणी शॉप आहे तिथून ही घेतली होती. तर तुम्ही ही पण बघू शकता, ही पैठणीमध्येच आहे, हे बघा. आणि ही एंगेजमेंटची म्हणजे ही 2017 घेतलेली. 2017ला, 17 एंडिंगला आमची एंगेजमेंट होती. तर हे बघा, ह्याचा पर्पल कलरचा हा असा पदर आहे, आणि मध्येही अशी पिंक. तर ही पैठणीमध्ये येते. तर ही अशी थोडीशी जाड म्हणजे ब्रॉड अशी, काय म्हणतात त्याचं, काठ ब्रॉड आहे. आणि मध्ये जर बघाल ना, आणि इतकी सिल्क आहे ना, खूप सॉफ्ट आहे. तुम्ही म्हणजे नाही का, काठापदराची वाटतच नाही. म्हणजे तुम्ही त्याला किती चुरगळला ना तरी ती प्लेन होऊन जाते, इतकी छान आहे ही. आणि ही मी त्या 2017ला घेतलेली आहे, 17च्या एंडिंगला. तर त्यावेळेस मी ही घेतली होती 5,000ला. पण त्या मानाने ही आता 7 वर्ष झाले, पण साडी खूप छान आहे. जर तुम्ही समोरून पाहिली ना तर तुम्हाला असं वाटणार नाही की म्हणजे एवढी का कॉस्ट. तर त्याचं हे जे वर्क केलेलं आहे ना, आता ही साडी थोडीशी खराब झाली. कारण सांगते का, एकदा मी कुठे बाहेर गेलो होतो आणि त्यावेळेस म्हणजे ही साडी भिजली माझ्याकडून. सो मी वॉश घरीच केलं आणि तो माझा प्रॉब्लेम झाला. तो वॉश केल्यामुळे थोडीशी ही साडी खराब झाली. पण ही साडी तुम्ही बघाल ना समोरून तर खूप सुंदर आहे. तर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते माझ्या लग्नात जी साडी घेतली होती. ही आहे पैठणी. आता ही पैठणी दाखवते मी तुम्हाला. हे बघा, ही ही पैठणी. सो ही आहे पैठणी. तर आतमध्ये आहे असं नेव्ही ब्ल्यू मध्ये आहे. हे बघा, खूप सुंदर आहे. आणि ह्याची जर तुम्ही काठ बघाल ना, मी समोरून दाखवते, हे वेल्वेटनी वर्क केलेलं आहे. आणि इतकी सुंदर वाटते ना, तुम्ही इथे जेव्हा ती काठ घेता ना तेव्हा ते खूप सुंदर येतं. सो ही साडी पण खूप छान वाटते. ही ही देखील मी लग्नासाठी मला घेतली होती आईने. तर ही तेव्हाची साडी आहे, 2018. सो हे असं काठ घेतलं ना खूप छान वाटते. आणि ही आहे पैठणी. सो नेक्स्ट दाखवते मी तुम्हाला माझ्या लग्नातलीच ही साडी. आणि ही मी जागरण गोंधळ होतं त्यावेळेस ही वेअर केली होती. हे बघा. सो ही पण ही थोडीशी हेवी वाटते जेव्हा घालाल ना तुम्ही. बनारसी टाईप आहे, ह्याला बनारसी साडी म्हणतात. तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल. बनारसी पॅटर्न आहे. सो ही अशी बनारसी पॅटर्नमध्ये ही साडी आहे.
आणि समोरून बघाल ना तर लुक खूप छान वाटतो. जेव्हा तुम्ही सगळी ज्वेलरी वगैरे वापराल ना किंवा ज्वेलरी घालाल ना तेव्हा खूप सुंदर दिसते. नेक्स्ट मी दाखवते माझ्या छोट्या भावाच्या लग्नातली साडी, आणि ही सुद्धा खूप सुंदर आहे. जर ही तुम्ही बघितली ना, बहुतेक साड्यांचे कलर मी खूप म्हणजे सेमच घेते रेडमध्येच, आणि हा सेमच आहे गाजरी कलरचा. सो ह्याचं वर्क जे आहे ना ती एवढं आहे, म्हणजे 2 हात असे 2 बसेल एवढं आहे, पण इतकी सुंदर वाटते ना जेव्हा तुम्ही वेअर कराल ना. हे बघा, आणि पदर पण सेमच आहे, फक्त थोडासा आहे ना इकडे हां थोडासा असा हा पिंक, जास्त पिंक आहे आणि मध्ये गाजरी कलर आहे. सो ही अशी ही नेक्स्ट साडी आहे, खूप सुंदर वाटते आणि एकदम सिल्क आहे, सॉफ्ट आहे, आणि तुम्हाला वाटणारच नाही पण काठापदराची आहे म्हणून. तर ही त्यावेळेस मम्मीने घेतली होती मे बी 4,000ला, पण खरंच त्या मनाने खूप छान मिळाली होती. तर तुम्ही बघाल ना समोरून ही साडी खूप सुंदर आहे. सो मी नेक्स्ट दाखवते तुम्हाला. आता मी हे नंतर आवरेल, आणि आता हे दाखवते माझ्या डोहाळे जेवणातली साडी. सो ही देखील खूप सुंदर आहे. या माझ्या काही सिलेक्टेड साड्या आहेत, त्या मी तुमच्याबरोबर आता शेअर करते आहे. सो ही अशी आहे, प्लेन आहे, आणि ह्याचा पदर जो आहे तो असा रेड आहे, मध्ये या बुट्ट्या आणि रेड. सो हे पण छान आहे, कोयऱ्या आहेत सगळ्या. नेक्स्ट दाखवते ही खूप सिंपल आणि सुपर साडी आहे. नागपंचमी नाही, संक्रांतीला मे बी माझी फर्स्ट संक्रांत होती त्यावेळेस घेतली होती मी. ही सासरकडून आली होती. काठ मोठी आहे पण छान वाटतात, ब्रॉड एकदम, आणि वरती जी आहे ना वरती छोटी अशी आणि खाली मोठी ब्रॉडची, छान वाटतात खूप वेअर केल्यानंतर. आणि ही दाखवते, ही देखील पैठणीच आहे. तर ही अशी आहे, ओपन करू का? सो याला छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत मध्ये मध्ये, आणि ह्याचा जो पदर आहे तो रेड आहे. सो ही अशा प्रकारे पैठणीच आहे. तर माझ्याकडे तुम्ही जर बघाल ना तर पैठणीचं कलेक्शन थोडं जास्त आहे, आणि मी तुम्हाला ज्या माझ्या सिलेक्टेड आहेत त्याच दाखवलेल्या आहेत. आता मी इथे दाखवते. ही कुठे गेली? एकच मिनिट. सो गाईस सापडली. ही आहे माझ्या खूप खूप आवडीची पैठणी टाईपमध्ये. सो ही खूप सुंदर, पूर्ण त्याला ना मध्ये असं वर्क आहे, आणि खूप सुंदर वाटते ही साडी जेव्हा, आणि खूप सॉफ्ट आहे. सगळ्या मी अशाच मध्ये घेते, कारण काय होतं ना शक्यतो कधी पण आहे ना ज्या कडक असतात ना तर त्या वेअर करायला थोडा प्रॉब्लेम होतात. ह्या कशाही तुम्ही पटकन नेसून निघू शकता. सो ही अशी आहे माझ्या खूप आवडीची. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, पर्पल आहे, नेव्ही ब्ल्यू आहे थोडासा, आणि रेडिशमध्ये आहे. सो ही साडी खूप छान वाटते. ही सुद्धा पैठणीमध्येच आहे, त्याच टाईपमध्ये सेम अशीच आहे एक, पण ही ब्रॉडमध्ये आहे. तर ते ब्रॉड काय असतं ना तर त्याच्यामध्ये आहे. तर ह्याची जी काठ आहे ह्याची काठ पण मोठी आहे, ब्रॉड अशी, आणि हे बघा हे अशी मस्त या पूर्ण प्लेन अशी आहे, आणि फक्त त्याला छोटीशी ही वरती काठ आणि खाली ही एवढी मोठी ब्रॉड आहे. बघू शकता ही सुद्धा पैठणी पॅटर्नमध्येच आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते. ही मला या दिवाळीला घेतली होती. तेव्हा माझं ऑपरेशन झालं होतं, त्याच्यामुळे मला साडी वेअर करता नाही आली, पण आईने मला ही खूप सुंदर साडी घेतलेली आहे. मी अजून एकदाही तिला नेसलेली नाही आहे. ह्याला खूप असं ना वर्क केलेलं आहे, दिसतंय का तुम्हाला? आणि आतमध्ये ही अशी प्लेन आहे, आणि पदर असं पूर्ण वर्क केलेला आहे. याचा काठ देखील पूर्ण वर्कमध्ये आहे. सो अशा या खूप सुंदर सुंदर साड्या
तुमच्याबरोबर मी शेअर करते आहे कशा वाटल्या माझं कलेक्शन साड्यांचं. आणि त्याला ब्लाऊज पण मी खूप सुंदर वर्क करून घेतला होता, पण अनफॉर्च्युनेटली माझं ऑपरेशन झालं त्याच्यामुळे मला हे काही वेअर करता नाही आलं. ठीक आहे, आता कधीतरी मी नक्की वेअर करेन. ही आहे ब्लॅक कलरची, जी की आपल्याला सगळ्यांना माहिती संक्रांतीसाठी घेतो आपण. तर ही त्याच्यामधली आहे, ही पण थोडासा तसाच पॅटर्न आहे. तर पूर्ण ब्लॅक, थोडीशी मध्ये ग्रेश अशी आहे. नेक्स्ट दाखवते मी, नेक्स्ट दाखवते ही ग्रीन कलरची. ही देखील माझ्या डोहाळ जेवणासाठी सासूबाईंनी घेतलेली आहे. तर ही पण काठापत्राचीच आहे, पण ही कॉटनमध्ये आहे. आणि ही आहे, ही दिवाळीची साडी आहे. माझ्या मिस्टरांनी आवडीने घेतली होती दिवाळीला. सो ही अशी बघाल तर तुम्ही सगळ्यामध्ये माझ्याकडे ऑरेंज, पिंक आणि ग्रीन असे हे कॉमन कलर आहेत, पण मला हेच कलर आवडतात. मला माहीत नाही का, हेच कलर मला खूप आवडतात. आणि ह्याची या कलरच्या साड्याच मला खूप सुंदर दिसतात. सो मोजक्याच माझ्याकडे एक का दुसरी अशी वेगळ्या कलरची आहे. सो आता हा पण गाजरीच कलर आहे, तुम्ही बघाल. ही पण एवढी लाईट वेट आहे ना, खूप भारी. नेसताना ना तुम्ही त्याला असं कसंही मोडून नेसा, ती मस्त एकदम सेपमध्ये जशी साडी मस्त दिसते. सो अशी ह्याला काट आहे, खूप नाजूक आहे. आणि ह्याला अशा कोयऱ्या आहेत खाली, आणि वरती एक छोटासा असं आहे. सो ही पण छान आहे. दुसरी ही आईनेच घेतली होती. ही माझ्याकडे भरपूर आई सणांना वगैरे भरपूर घेते, त्याच्यामुळे माझ्याकडे तिने घेतलेला भरपूर कलेक्शन आहे. मिस्टरांना कसं साड्या जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे ते मला बहुतेक सारखे ड्रेसेस घेतात. त्यांनी काही साड्या खूप कमी घेतलेल्या आहेत मला, पण मला आवडतात. पण मी कसं, त्यांनी मला खूप कमी साड्या घेतल्या आहेत, पण ड्रेस पण खूप घेतलेत. सो आता ही मी येलो कलरची दाखवते तुम्हाला, काठापत्राचीच आहे. हे बघा, ह्याला ना असं खूप जाडं असं ब्रॉड काय बोलतात काट आहे. आणि वरती जर तुम्ही बघाल तर ही छोटीशी अशी नाजूक पट्टी आहे. तर ही पण साडी खूप छान वाटते, बघू शकता. नक्षी याची खूप छान आहे एकदम. आणि सगळ्या साड्या माझ्या लाईट वेटच आहेत, आणि मी तशाच यूज करते. कारण काय होतं ना, बऱ्याचदा आपण कुठेही घाई गडबडीमध्ये निघतो. सो ही एक आहे माझ्याकडे काठापदराची. असं छोटंच काहीतरी फंक्शन असेल आपल्याला लांबचं, तर त्यावेळेस हे घालू शकतो. आणि ज्या सगळ्यात छान साड्या आहेत त्या अशा कधीतरी आपल्या घरातल्या कार्यक्रमासाठी. तर हे होतं माझं कलेक्शन साड्यांचा काठापत्राच्या. तर अजून आहेत ज्या मी मोजक्या मला आवडतात, त्याचं मी कलेक्शन तुमच्याबरोबर शेअर केलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि नेक्स्ट आपण जे सिल्क साड्या आहेत त्याचं देखील मी कलेक्शन दाखवणार आहेत. तर प्लीज व्हिडिओला भरभरून प्रतिसाद द्या. आणि जसं की तुम्ही माझ्या आधीच्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसंच या चॅनलला लवकर सबस्क्राईब करा. प्लीज प्लीज, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे की माझ्या एका चुकीमुळे माझं चॅनल गेलेलं आहे. तर प्लीज सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.